न्यूज वनची टीम आज अंबाजोगाई शहरामध्ये दाखल झाली आहे। आपल्या समोर आहेत स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आदरणीय मनोज भैया कदम। ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे विश्वासू आहेत, त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे यांचेही ते विश्वासू आहेत। एक राणे कुटुंबाचं हे विश्वासू असलेलं हे व्यक्तिमत्व आज हळूहळू आज बाळसं पकडत आहे। उद्या महाराष्ट्रामध्ये एक तडफदार नेतृत्व आज उदयाला येत आहे। अंबाजोगाई शहर ही त्यांची जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी सुद्धा आहे। या शहरामध्ये आणि शहराच्या बाहेरही ज्या ज्या ठिकाणी तरुण तरुणींना अडचणीचा सामना करावा लागतो त्या वेळेला स्वाभिमान संघटनेचं हे युवा नेतृत्व धावून जातं आणि एक भावाच्या नात्याने एक मित्राच्या नात्याने सदैवपणे उभं राहणारं हे नेतृत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे। न्यूज वनची टीम या ठिकाणी स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयात दाखल झालेली आहे आणि एक रोखठोक मुलाखत आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। सर्वात पहिला प्रश्न असा आहे भैयांना की आपण राजकारणात केव्हा आलात आणि राजकारणात आल्यानंतर स्वाभिमान संघटनेची निवड का केली? मी राजकारणामध्ये आमचे मामा कैलासवासी आदरणीय नागोरावजी पापा लोमटे यांच्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघ ची कार्य करण्याची पद्धत लहानपणापासून बघत आलेलो आहे व त्यांचाच आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत राहून मी 2010 मध्ये महाराष्ट्राचं युवा वैभव आदरणीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्यासोबत स्वाभिमान संघटनेमध्ये काम करण्याचं ठरवलं। कारण एकच आहे या संघटनेत काम करायचं की ह्या संघटनेचं नेतृत्व हे युवक करतो। ह्या संघटनेचं नेतृत्व हा एक युवक करू शकतो आणि आज एक युवक काय करू शकतो हे पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की स्वाभिमान संघटनेचं जाळं पूर्ण महाराष्ट्रात पसरवलेलं आहे। त्यामुळे मी ह्या संघटनेत काम करतो। इथं अन्यायाला वाचा फोडण्याचं काम होतं, सामाजिक विधायक काम पूर्णपणे 100% करतात, सगळ्याच गोष्टीला इथं न्याय मिळतो। त्यामुळे मी ह्या संघटनेत काम करतो। स्वाभिमान संघटनेचे आपण महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी संपर्क प्रमुख आहात। एक संपर्क प्रमुख म्हणून आपण काय काम केले आतापर्यंत? मी संपर्क प्रमुख म्हणून महाराष्ट्रामधील जे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील स्वाभिमानी युवक नेतृत्व असतील त्यांना संघटित करून ह्या संघटनेत सामील करून घेतलं व ह्या संघटनेचा जो अजेंडा आहे, जो आमदार नितेशजी राणे साहेबांनी आम्हाला एक अजेंडा दिलाय की सामाजिक विधायक आणि अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे। ज्या ज्या ठिकाणी समाजात अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्ही उतरून तो अन्याय दूर करण्याचं काम करत आहोत। समाजामध्ये ज्या ठिकाणी सरकारी ऑफिसेस असतील, जिल्हा परिषद असेल, तहसील असेल, नगर परिषद असेल किंवा सरकारी दवाखाने असतील, त्या ठिकाणी आम्ही गोरगरीब जनतेसाठी लढा देतो व त्यांना न्याय मिळवून देतो। असाच न्याय आम्ही काल परवा विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आहे की ज्या विद्यार्थ्याला की ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची सेवा नसेल किंवा पासेसची सेवा नसेल तर ती सेवा आम्ही आमच्या स्वाभिमान संघटनेच्या मार्फत त्या अधिकाऱ्यांना भेटून आम्ही करून देणार आहोत। अशी आम्ही काम करत राहतो सामाजिक। हल्ली अनेक युवकांना राजकारणात यायला आवडतं, राजकारण त्यांचं अगदी आवडीचं एक क्षेत्र झालेलं आहे, परंतु इथं आल्यानंतर त्यांच्या पाठीमागं कोणी नसतं, तरी असले तरी फार कमी लोक असतात। परंतु आज आपण जर पाहिलं, आपण स्वाभिमान संघटनेचे संपर्क प्रमुख आदरणीय मनोज भैया कदम यांच्या पाठीमागं आज हजारो नव्हे तर लाखो तरुण आहेत। कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि या नेतृत्वावर हे सगळे तरुण अगदी भरभरून प्रेम करतात। या मागचं रहस्य काय? या मागचं रहस्य एकच आहे की जे मित्र परिवार असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते माझ्यावर प्रेम करतात, पण याच्या उलट सुद्धा मी त्यांच्यावर डबल प्रेम करतो। त्याच्यामुळे हे जे आमचं नातं आहे ते कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं नसून हे मित्रत्वाचं नातं आहे आणि आपल्याला माहिती आहे की मित्र काय करू शकतो एका मित्रासाठी। त्याच्यासाठी माझ्यासोबत 1000 मित्र माझ्यासोबत आहेत। त्या एक मी पाऊल टाकलं तर 1000 माझे पाऊल पडतात या सामाजिक विधायक कार्यासाठी। त्यामुळे मी त्यांच्यावर डबल प्रेम करतो, त्यामुळे माझ्यासोबत हे मित्र परिवार आहे।
पाहिलंय आपण की विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा न जाऊ देणारे हे व्यक्तिमत्व आहे. जे असेल ते रोखोक बोलणार हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच आज लाखो हजारो तरुण त्यांच्याबरोबर आहेत. यानंतरचा एक महत्वपूर्ण प्रश्न असा आहे की मनोज भैया कदम म्हणजे एक दुसरं न्यायालय असं म्हणतात की भैयांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर कुठलाही तंटा असो, कुठलंही भांडण असो, अगदी ते सुटल्या जातं, ते भांडण शांत होतं. जेव्हा लोक तुम्हाला दुसरं न्यायालय असं म्हणतात, यामागचं रहस्य काय? मी प्रथम सांगतो की हे न्यायालय नाही तर हे मित्र परिवाराचं एक घर आहे की जेणेकरून कुठलाही तंटा हा दोन व्यक्तीचाच असणार आहे. मी एका व्यक्तीला चांगलं आणि दुसऱ्या व्यक्तीला वाईट असं कधी म्हणतच नाही. दोन्ही जणांना आपलं करून घेणं आधी, कधी एकाला बोलून पहिल्यांदा आपलं करून घेणं, दुसऱ्याला आपलं करून घेणं आणि त्याच्यात समेट करून देणं. आणि त्याच्यात जर समेट होत नसेल तर ते झाल्यानंतर काय होईल, काय वाईट परिणाम होतील किंवा काय दुष्परिणाम होतील तुमच्या फॅमिलीवर असेल, तुमच्या करिअरवर असेल किंवा अनेक गोष्टीवर, तुमच्या व्यवसायावर असेल, हे मी त्या दोघांना समजून सांगतो. आणि त्यानंतर त्यांना जेव्हा समजल त्यावेळेस त्यांचा समेट करून देतो. आणि असे हजारो काम आणखीन माझ्याकडून देवानं करून घ्यावे की भांडण तंटा न होता सामाजिक विधायक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी युवकांनी पुढे यावं, आपसापसातलं भांडण मिटवून घ्यावं. भांडण करणं म्हणजे दोन्हीही परिवारांना त्रास आहे हे समजून दिल्यानंतर हे भांडण मिटतं. असं हे आमचं परिवाराचं हे एक घर आहे. अशा परिवाराचं, समाजात असं म्हणतात की निर्माता निर्विकार परमेश्वर एकच, मग भांडणे हे लाख कशासाठी? खरं म्हणजे जर एकमेकावर जर विश्वास असेल, आत्मीयता असेल तर भांडणं होतच नाहीत. यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज अनेक संघटना आहेत, अनेक संघटना उदयाला येत आहेत, पण तरी सुद्धा स्वाभिमान संघटनेची एक वेगळी ओळख आहे. याबद्दल या संघटनेचं वैशिष्ट्य काय नेमकं? आपण जो प्रश्न विचारलाय रोकडे सर, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण आजपर्यंतच्या मी संघटना बघितल्या, त्या संघटनेचे नेतृत्व हे जवळजवळ 50च्या पुढे सरकलेले आहेत. आणि काही युवकांचे असे प्रश्न असतात की ते 50च्या पुढल्या संस्थापक अध्यक्षाला सांगू शकत नाही. मी प्रथम पहिल्यांदा महत्वाचा धागा धरला की ही संघटना जी आहे ती युवकाने स्थापन केलेली आहे. कारण महाराष्ट्राचं युवा वैभव आदरणीय आमदार नितेशजी राणे साहेबांनी ही संघटना स्थापन केलेली आहे. त्यामुळं मी ह्या संघटनेत आकर्षित झालो. आणि माझा नेता किंवा आपला नेता हा सडेतोड आहे. जागेवर जे खरंय त्याच गोड धरतो किंवा माझा आहे तो माझा आहे, हा माझा आहे असं न करता जे चुकलंय ते चुकलंयच आणि बरोबर आहे ते बरोबरच आहे. मला ह्या समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये ही संताची भूमी आहे, हे सत्यच राहिलं पाहिजे अशा युवक नेत्याची गरज होती. म्हणून आम्ही ह्या संघटनेत काम करत आहोत. मनोज कदम या नावातच दम आहे आणि ज्या नावात दम असतो ते नेतृत्व मागं हटणारा नसतं. यानंतरचा शेवटचा प्रश्न आपण भैयांना विचारूया की आज समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं आपण की एक युवक भरकटलेला आहे, दिशाहीन झालेला आहे, संस्कारहीन होत चालला आहे. अशा या भरकटलेल्या युवकाला तुम्ही काय सल्ला द्याल? मला प्रथम तर प्रत्येक युवकाला सांगायचंय की उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ज्या युवकाला आपली दैनंदिनी लिहिता येते तो युवक आज जगात सक्सेस आहे. की आपली स्वतः आपण काय करतो, आपण फक्त उपदेशच देत नाहीत ना, हे युवकांनी करायचं. आणि पालकांनी पण लक्ष द्यायचं की आपला युवक सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करतो. जर आपण आजच्या पिढीला संस्कार देऊ शकलो तर ते उद्याच्या 10 वर्षाचं कलेक्टर जे पद आहे किंवा जे डॉक्टर पद आहे, ते इंजिनियर जे पद आहे, ते त्या पदासारखं हे पद आहे की माझा मुलगा हा संस्कारिक आहे. त्यामुळं प्रत्येकानं अव्यसनी राहावं, व्यायाम करावा, योगा करावे आणि एक पुढच्या देशाचा चांगला होतकरू युवक म्हणून पुढे यावं. आपण पाहिलं या ठिकाणी की मनोज भैया कदम यांनी युवकांनाच नाही तर सर्वांनाच, तळागाळातील लोकांना एक दिशा देणारे या ठिकाणी आज मुलाखत दिली आहे. निश्चितपणे त्यांचा हा सल्ला या चॅनलच्या माध्यमातून लोक ऐकतील, युवक ऐकतील आणि एक नवीन दिशा घेतील.
धन्यवाद. न्यूज वन अंबाजोगाई रामदास तपशेसह प्राध्यापक संतोष रोकडे.